नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी राय आवळ्याचा मोरावळा करत आहे. हे राय आवळे आहेत, धुवून घेतले मी आणि आता कोरडे पुसून घेत आहे. यामध्ये भरपूर सी विटॅमिन असतात आणि हा एक रानमेवा आहे. इथे मी अर्धा किलो राय आवळे घेतलेत आणि पाव किलो गूळ घेतलेला आहे. जेवढे आवळे त्याच्या अर्धा गूळ इथे आपण घ्यायचा आहे. आणि गुळाचे मोठे खडे होते म्हणून मी इथे थोडे विरघळून घेत आहे. पाक केला नाही, फक्त गूळ विरघळून घेतलेला आहे. आणि यामध्ये हे पुसलेले राय आवळे कच्चेच घालत आहे, उकडले नाहीत. उकडल्यावर त्याची चव जरा वेगळी होते. कच्च्याची चव खूप छान लागते, म्हणून कच्चे आवळे मी यामध्ये घातलेत. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे राय आवळे म्हणजे एक रानमेवा आहे. दुर्लक्षित झालेला असा हा एक रानमेवा आहे. यामध्ये बघा, गुळाचे खडे अजून दिसत आहेत, विरघळत आहेत ते. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. याच्याच अंगचं पाणी सुटतं आणि अशा प्रकारे असं पातळ असा पाक व्हायला लागतो. अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे. आवळ्याचं ज्यूस त्याच्या अंगचंच आहे, म्हणून इथे आपण बराच वेळ याला उकळू देऊ. इथे 15 ते 20 मिनिट मला वेळ लागलेला आहे. आवळे शिजेपर्यंत आणि पाक थोडा घट्ट होईल एवढं याला शिजवायचं आहे. खूप घट्ट पाक नाही करायचं आहे, फक्त घट्ट असा मधासारखं याचं मिश्रण व्हायला पाहिजे. गूळ हा मधासारखा दिसला पाहिजे आणि सतत इथे ढवळत राहायचं आहे. आणि मधून अधून आवळ्याला चेक करून बघायचं आहे. आवळे छान सॉफ्ट झाले की गॅस बंद करायचा. इथे मी आवळ्याला चेक करून बघत आहे, नरम झाला आहे का आणि मध्ये शिजला आहे का. गरम असल्यामुळे अशा प्रकारे चमच्यात घेऊन टोचून बघायचं. हा जरा हार्ड जातो आहे, थोडंसं शिजायला वेळ आहे अजून. अशा प्रकारे असं फेसाचं प्रमाण वाढलेलं आहे. गुळाचा पाक तयार होण्यात आहे. आटवून घ्यायचं आहे याला. जर आपल्याला गुळाचा पाक ठेवायचा असेल तर जास्त आटवलं नाही तरी चालेल. ज्या वेळेला आवळा शिजतो तेव्हा गॅस बंद केला तरी चालेल. अशा प्रकारे हा आवळा इथे मी चेक करत आहे.